श्री तुळजा भवानी देवे नमः। कुलदेवतेची सेवा फार महत्त्वाची असते। जसं की आपण छोट्या छोट्या आजारांवर उपचार घेण्यासाठी स्पेशलिस्टकडे जाण्याऐवजी जनरल फिजिशियनकडे जातो आणि काही वेळा त्यांच्या उपचाराने आपला आजार बराही होतो। मोठ्या डॉक्टरांकडे जाण्याची गरज भासत नाही। त्याचप्रमाणे कुलदेवता ह्या आपल्यासाठी सर्वात जवळची देवता असते, जी आपल्या छोट्या छोट्या व कधीकधी मोठ्या समस्येतही समाधान देत असते। कुलदेवतेच्या पूजेमधील साधनेमधील काही महत्त्वाच्या गोष्टी आज आपण जाणून घेऊया। नमस्कार, जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा भरभरून स्वागत। चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात। संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। कुलदेवता या कुटुंबाचं रक्षण करतात। सुख समाधान लाभते ते कुलदेवतेच्या साधनेनेच। काही जास्त करायची गरज नाही, पण साध्या सोप्या या 4-2 गोष्टी मनोभावे केल्या तरीही कुलदेवतेचा कृपाशीर्वाद आपण नक्कीच मिळवू शकतो। कुलदेवता म्हणजेच कुल आणि देवता म्हणजेच कुळाची देवता होय। मूलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत करणारी देवता म्हणजेच कुलदेवता होय आणि या कुलदेवतेच्या साधनेनेच आध्यात्मिक प्रगती होण्यास प्रारंभही होतो। कुलदेवता पुरुष असेल तर कुलदेव म्हणतात आणि कुलदेवता जर स्त्री असेल तर कुलदेवी म्हणतात। आपली कुलदेवता ही आपली रक्षणकर्ता असते, त्यामुळे कुलदेवतेचे पूजन, कुलदेवतेची साधना महत्त्वाची असते। घरातील कौटुंबिक प्रश्न, नोकरी, व्यवसाय, शिक्षण, लग्न यासंबंधी काही अडचणी येत असतील तर कदाचित आपल्याकडून आपल्या कुलदेवतेची उपासना होत नसेल, आपल्याकडून आपला कुळाचार व्यवस्थित होत नसेल तर अशा समस्यांना तोंड द्यावे लागते। कुलदेवी, कुलदेव आपल्या कुटुंबाचे नेहमी रक्षण करत असतात, म्हणूनच कुलदेवतेची सेवा, उपासना महत्त्वाची असते। या उपासनेमध्ये खूप काही करणे नाही जमले तरी किमान या 4-2 गोष्टी करा। सर्वप्रथम आपल्या कुलदेवतेचा टाक, मूर्ती, फोटो यापैकी एक तरी वस्तू आपल्याकडे घरामध्ये असायला हवी। पिढी दर पिढी चालत आलेले कुलदेवतेचे टाक असतील तर अधिक उत्तम, पण ते नसतील तर कुलदेवतेची मूर्ती, फोटो तरी घरात ठेवावा आणि त्यांची भक्तिभावाने पूजा अर्चना करावी। यानंतर कुलदेवतेचा मंत्रजप अवश्य करा। कमीत कमी 1 माळ तरी नामजप करावा। जर आपली कुलदेवी महालक्ष्मी असेल तर श्री महालक्ष्मी देवे नमः असा नामजप करा। जर कुलदेवी तुळजा भवानी माता असेल तर श्री तुळजा भवानी देवे नमः असा नामजप करावा। विवाहित स्त्रियांनी सासरचे कुलधर्म पाळून सासरच्या कुलदेवतेचा जप करावा। जर कुलदेवता माहीत नसेल तर श्री कुलदेवताये नमः असा नामजप करावा। असा नामजप नित्याने व श्रद्धेने केला तर नक्कीच कोणीतरी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचे नाव सांगेल, असा अनेक साधकांना अनुभव आलेला आहे। श्री कुलदेवताये नमः हा तारक नामजप आहे। तारक तत्वाचा लाभ आपल्याला नक्कीच होतो। याच्यानंतर कुलदेवतेच्या वाराच्या दिवशी उपवास करावा। जर कुलदेवतेचा वार माहीत नसेल तर मंगळवारी उपवास केला तरी चालेल। आपण ज्या दिवशी उपवास करतो त्या दिवशी घरात देवपूजा होते, मंत्र, नामजप यामुळे घरातले वातावरण सात्विक बनते आणि याचा लाभ घरातील इतर मंडळींना पण होतो। आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वर्षातून एकदा तरी कुलदेवीच्या दर्शनाला जायलाच हवे। संपूर्ण कुटुंबाने वर्षातून एकदा तरी कुलदेवीचे दर्शन घ्यावे। विवाहित स्त्रियांनी देवीची ओटी अवश्य भरावी। आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठीच आपला जन्म अशा कुळात होतो ज्या कुळातील कुलदेवता आपल्याला आध्यात्मिक उन्नतीसाठी सहाय्य करेल। कुलदेवतेची योग्य प्रकारे उपासना केली तर आपली आध्यात्मिक प्रगती लवकरात लवकर होते। छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी
त्यांची कुलदेवी तुळजापूरची श्री भवानी माता हिची अखंड साधना सेवा केली आणि शुद्ध हेतू व कुलदेवीचा शुभाशीर्वाद यांच्या बळावरच छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। यानंतरची गोष्ट म्हणजे कुलदेवतेच्या दर्शनाला जाताना घरातील देवी देवतांचेही पूजन करावे। कुलदेव कुलदेवी किंवा ज्यांच्या कुळाला दोन्ही आहेत त्यांनी यांची पूजा करूनच घरातून बाहेर पडायचे। तीर्थक्षेत्री कुलदेवतेला आपल्या घरी बनवलेलाच नैवेद्य घेऊन जावे। पुऱ्या, लाडू, गुळाची ढेप असा नैवेद्य आपण नेऊ शकतो। शक्यतो हॉटेलमधील रेडीमेड तयार पदार्थ नैवेद्य म्हणून नका नेऊ। आपल्या हाताने बनवलेला नैवेद्य देवतेच्या उपासनेत नक्कीच मोलाची भर टाकेल। कुलदेवता ही कुळाची माता असते आणि आपल्या मातेला स्वतःच्या हाताने नैवेद्य करून खाऊ घातला तर मातेचा आनंद नक्कीच वेगळाच असतो। आपल्याला पण धन्यतेची भावना निर्माण होते। कुलदेवतेला प्रार्थना करा की हे माते, तूच आमच्या कुळाची कुटुंबाची रक्षण करता आहेस। घरी बनवलेल्या या नैवेद्याचा तू स्वीकार कर व तुझ्या कृपेचा हात सदैव आमच्यावर राहू दे। नंतर तो नैवेद्य सर्वांना वाटावा। गाईलाही थोडासा घास भरवावा। अंतःकरणातील प्रेमाने आणि शुद्ध भक्तीने आपण ईश्वर प्राप्ती नक्कीच करू शकतो। मग करणार ना कुलदेवतेची साधना? बंधू भगिनींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा।